घराघरात जाऊन प्रश्न ऐकणाऱ्या लक्ष्मीताई ताठे प्रभाग क्रमांक 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराला बळ। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा बिगुल वाजताच प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे। या प्रभागातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीताई रवींद्र ताठे, गीता प्रवीण वाघमारे आणि गणेश रमेश उन्हवणे यांनी थेट घराघरात जाऊन प्रचार सुरू केला असून नागरिकांकडून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। विशेषतः लक्ष्मीताई रवींद्र ताठे या सामाजिक कार्यात नेहमीच पुढे असणाऱ्या, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात। त्यांच्या संपर्क प्रचारामुळे नागरिकांना आपले प्रश्न थेट मांडण्याची संधी मिळत असून त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे। पेठ रोड परिसरातील श्रीरामनगर येथे झालेल्या प्रचारादरम्यान परिसरातील विदारक वास्तव समोर आले आहे। या भागात रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याची सुविधा अपुरी आहे, वीज व्यवस्थेचा अभाव आहे आणि शौचालयांचा प्रश्न गंभीर असल्याचे नागरिकांनी लक्ष्मीताईंना सांगितले। यापूर्वी निवडून आलेले प्रतिनिधी या परिसराकडे फिरकतही नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी व्यक्त केल्या। नागरिकांच्या समस्या शांतपणे ऐकून घेत लक्ष्मीताई ताठे यांनी मूलभूत सुविधांशिवाय विकास शक्य नाही, या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यावर ठोस उपाय केले जातील अशी भूमिका मांडली। त्यांच्या या संवेदनशील व ठाम भूमिकेमुळे नागरिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे। एकूणच प्रभाग क्रमांक 4 मध्ये वंचित बहुजन आघाडीचा प्रचार केवळ आश्वासनांपुरता न राहता प्रत्यक्ष समस्यांवर आधारित असल्याचे दिसून येत आहे। घराघरातील संपर्क, तळागाळातील प्रश्नांची जाण आणि सामाजिक बांधिलकी यामुळे लक्ष्मीताई ताठे यांच्यासह सर्व उमेदवारांच्या प्रचाराला दिवसेंदिवस बळ मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आपण भूमीमध्ये राहत आहोत आणि जर या जनतेचा जर एवढं जर असे हाल असतील तर आज आपल्याला म्हणजे अतिशय असं दुःख झालेलं आहे। मला क्रमांक 4च्या नागरिकांचे आभार मानते का आम्हाला आज इथं या मीटिंगला बोलवलं त्यांनी आणि त्यांच्या समस्या जर बघितल्या आपण श्रीरामनगरच्या श्रीरामनगर मध्ये आपण अतिशय अशा गंभीर समस्या आहेत का या परिसरात जर बघितलं आपण तर आता तुम्हाला टॉर्च लावून आम्हाला बघण्याची वेळ आलेली आहे। इथे लाईटी नाही आहेत, असं वाटतं का मी कुठेतरी एखाद्या खेडेगावात आले। मला तर सर्वात पहिले असं भासलं का मी एखाद्या खेडेगावात आले। नाशिक सिटी म्हणून ही जाणवत नाही प्रभाग क्रमांक 4ची। इथे पारंपरिक नगरसेवक असतात, 5-5 वर्ष निवडून येतात आणि हे बिचारे गोरगरीब जनता आपली त्यांना मतदान करते। पण या परिसरामध्ये जर तुम्ही बघितलं तर पूर्णपणे घाणीचं साम्राज्य आहे, पूर्ण घाणीचं साम्राज्य। इथे टॉयलेट बाथरूम नाही, इथे जवान मुली रस्त्यावरती जातात, कोणी मार्केटला टॉयलेटला जातं, कोणी रोडवरती जातं, घंटा गाडी येत नाही। म्हणजे जवान मुलींना आणि महिलांना जर रोडवरती टॉयलेटला बसायची वेळ येत असेल तर आपल्या नाशिकला कुंभमेळा होतोय, 2027ला कुंभमेळा होतोय। मग आपल्या नाशिकच्या जनतेलाच जर सुविधा नाही तर आपण बाहेरून येणारे लोक कुठे, म्हणजे या नाशिक मध्ये असं होईल कुठूनही या हागून जा, अशी परिस्थिती आहे नाशिकची। जर नाशिकच्या लोकांना तर आता इतक्या मोठे मोठे लोंढे बाहेर देशातून येणारे, परदेशातून लोक कुंभमेळ्याला येणारे, जर या लोकांची जर अशी परिस्थिती असेल, यांना जर टॉयलेट बाथरूम नसेल या नाशिक नगरीमध्ये तर बाहेरून येणाऱ्या लोकांचे काय हाल होणार। म्हणजे त्यांनी कुठेही बसा आणि घाण करा। आज तुम्ही या गोरगरीब जनता, मायबाप जनता यांना निवडून देते 5-5 वर्ष, या परिसरात त्यांना लाईटी नाहीये, टॉयलेट बाथरूम नाहीये। आज जर बघितलं तर यांचे घर उठतायत। आज या ताईंनी मला सांगितलं आमचे घर उठतायत, आम्हाला नोटिसा लावल्यात। मग कुठे झोपले का नगरसेवक? का आले नाही यांच्या हाकेला धावून? का तुम्ही एवढे वर्ष आम्हाला मतदान केलं, तुम्ही आम्हाला नगरसेवक केलं, का बरं त्यांच्या प्रती यांच्याबद्दल आदर नाहीये का त्या नगरसेवकांना? का यांना आपण कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे, यांचं सात्वन केलं पाहिजे का तुमचे घर यांना आश्वासन दिलं पाहिजे? तुम्ही तर काही करतच नाही, आश्वासनच देतात 5 वर्ष। पण तुम्ही आता तरी येऊन त्यांच्या पाठीवर हात फिरवा, त्यांना सांगा आम्ही आहे ना, तुमच्या घरात तुटणार नाही। तुम्ही एवढं जरी त्यांना आश्वासन दिलं असतं तर मायबाप जनतेने तुम्हाला डोक्यावर घेतलं असतं। पण याच मायबाप जनतेने, या मतदारांनी तुम्हाला डोक्यावर घेतलं, पण याच मतदारसंघातून तुम्हाला डोक्यावरनं खाली पण या प्रभागातून आपटवतील एवढीच जनतेच्या वतीने मी तुम्हाला गवाही देते। आणि या परिसराचा नंबर परिसराचा सर्व विकास केल्याशिवाय आमचा पॅनल राहणार नाही एवढंच सांगते। आणि
आणि प्रभाग क्रमांक 4 मधून सर्व मायबाप जनतेला आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडीला भरघोस मताने विजय करा. कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. 4,000 5,000 देतील तुम्हाला, त्या कुठल्याही आश्वासनाला बळी न पडता आपलं प्रामाणिक मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मतदाराचा अधिकार दिला. त्या मताची किंमत तुम्ही 2,000 5,000 1,000 लावू नका. आणि आपल्या बाबासाहेबांनी जो आपल्याला शिकवण दिली त्या मताला स्वाभिमानाने सकाळी घरातनं निघा. 7-8 ला कोणाच्या 1,000-2,000ची वाट बघू नका. तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेबांनी आज आपल्याला संविधान दिलं, त्याचा आपला गौरव होईल एवढं इथल्या जनतेला सांगते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आमच्या गॅस सिलेंडरला बहुमत मताने विजय करा. माननीय प्रभाग क्रमांक 4 मध्ये एवढी दुर्वस्थी आम्ही बघितली आहे आतापर्यंत. का लहान मुलांनी आतापर्यंत यांची वाईट खूप परिस्थिती आहे. महिलांना आणि आजच्या क्षणाला टॉयलेट नाहीये, त्यांना जावं लागत, रस्ता क्रॉस करून जावं लागत. लहान लेकरं आहे त्यांना कुठे ते कडेवर घेऊन जाणार आहे? हा, काय केलं आपल्या प्रभागामध्ये नगरसेवकांनी मला सांगा, फक्त याचं उत्तर द्या. हा, ह्या महिला लेडीज जात्या, कोणी मार्केटला जात्या, कोणी रस्ता क्रॉस करून तिकडे गार्डनकडे बसता, त्यांची किती दुरवस्था आहे. वंचित बहुजन आघाडीकडून लक्ष्मीताई टाटे, गणेश भाऊ उनवणे आणि वाघमारेताई, तर यांचं जे कार्य आहे हे कार्य तुमच्या समोर मांडण्यासाठी आम्ही आलेलो. मित्रांनो, ज्या वेळेस या प्रभागामधून आम्ही आलो मध्ये, आज भारताला स्वतंत्र होऊन मला वाटतं 78 वर्ष झालेले आहेत. 78 वर्ष झाल्यानंतर सुद्धा नागरिकांच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्याला आपण म्हणतो पाणी, स्वच्छ पाणी भेटलं पाहिजे, स्वच्छतागृहांची व्यवस्था झाली पाहिजे, बरोबर. आणि त्यानंतर त्यांना राहण्याकरता सुरळीत किंवा सुव्यवस्थित घरं पाहिजे. तर मग ह्याकरता स्थानिक प्रशासन हे नेहमी जबाबदार असतं. ज्या वेळेस ह्या परिसरामध्ये आम्ही आलो, इथले अतिशय जी दयनीय अवस्था आहे ती बघितली. सोय नाही, आम्हाला नाल्या करून दिल्या, आमच्या घराने किडे चालले, आमच्या घरात लहान लहान पोरे, जेवणा खावणामध्ये सगळीकडे किडे असे धावते. कोणी नाली साफ करायला आलं नाही. जान जवान पोरी आमच्या इकडे तिकडे उघड्या, कोणी मार्केटला जातं, कोणी इकडे जातं. हे असं काय चाललं म्हणजे एक टायमाला मतदान येतं सगळे येऊन उभे राहते, पण करा बिरायला कोणी आहे का? आमच्याकडे लक्ष द्यायला कोणी आहे का? पण आम्हाला एवढी सोय करून द्या आमच्यासाठी. नोटीस आलेलं आहे आणि आम्हाला इथून उठून देणार आहे, मग आमची काय सोय आहे? त्यासाठी काय करणार आहे प्रशासन आमच्यासाठी? ही आमची एक समस्या आहे. देशात आम्हाला एक तर जागा द्या, नाही तर इथेच घर आम्हाला द्या, असं आमचं म्हणणं आहे. निवडून आलो तर तुम्हाला इथं पक्के घर बांधून देणार, महिलांना शौचालय करून देणार, घराला नळाला पाणी देणार, इथं पूर्ण लाईट म्हणजे तुम्ही एका शिट्टीत राहत्या, हे तुम्हाला आम्ही शब्द देतो. एवढ्यांचे मत तुम्हाला पडणार याची काय हरकत नाही. आमची असा चांगला घेतलेला आहे का त्यांचे घर उठण्याची वेळ झाली. जे आता एवढ्या वर्ष 30-40 वर्षापासून यांच्या पिढ्यानपिढ्या इथं राहतात आणि त्यांना आज आपण उठवायचं म्हणजे यांना बेदखल करायचं घरातनं. का बरं? त्यांचे लेकरं बाळा घेऊन ते कुठे जाणार आम्ही? त्यांचे लहान लहान लेकरं आज एवढ्या वर्षाचं राहतोय आम्ही. या ताईंचा मुद्दा अतिशय असा चांगला आहे. पण ताई, मी तुम्हाला आश्वासन देते, आम्हाला जर तुम्ही निवडून दिलं तर तुम्हाला इथं पक्के घर बांधून देणार. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला टॉयलेट बाथरूम देणार. जागा तयार केशनची केशनची जरी असेल तर आपण इथे एखादी जागा अवेलेबल करू का त्याच्यामध्ये आपल्याला घरं बांधता येतील. हा, आपण आता ही समजा इरिगेशनची जागा आहे तर आपण एखादी जागा चांगला स्पॉट बघून आपण तिथे आपले पक्के घर बांधू ना तुमच्यासाठी. काहीतरी आमची सोय आणि बांधणारच. आम्हाला गरिबीची जाण आहे, आम्ही तुमच्यासारखे झोपडत राहू. किती वर्षाचं आम्ही झोपडीतच राहतो, आमची कोणीच सोय घेतली. मुद्दे खरं तर अतिशय असे गंभीर मुद्दे आहेत. गंभीर मुद्दे. त्याच्यामुळे या तुमच्या मुद्दे आम्ही नगरसेवक झालो तर 100% हा प्रश्न आम्ही सर्व सोडवू.